उपकरणे मोफत वाटपासाठी तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहोत। आजच्या या शिबिर प्रसंगी सन्माननीय पांडुरंगजी पाडेकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत। सन्माननीय माननीय सौ सुचिता रोठे मॅडम समाजसेविका वाडा हा सुद्धा आजच्या समारंभाला उपस्थित झाला, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। तसेच आपल्या दिव्यांग सेवा संस्थेचे सन्माननीय संतोषजी निकोडे हे त्यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं। तसेच सन्माननीय सत्यवान तरे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सत्यवानजी तरे यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं। तसेच आजच्या या शिबिरासाठी उपस्थित भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत माननीय श्री डॉक्टर संकेत देवबंदकर ऑर्थोपेडिक हे सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। माननीय श्री डॉक्टर रोहित कानाचे डॉक्टर म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। तसेच ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तसा माझा सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित झाला, तुमचे सुद्धा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, आपण पुढील कार्यक्रमाकडे वळू। आज या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांना मी अशी विनंती करेन की प्रतिमेच्या रूपात असलेले प्रथम पूज्य गणेश तसेच बाबा भक्त यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करण्यासाठी यायचं। आजच्या या शिबिरा प्रसंगी उपस्थित सन्माननीय दिलीप सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अध्यक्ष संतोष भाऊ निकुर्डे तसेच सन्माननीय सत्यवान तरे फाउंडेशनचे सन्माननीय सत्यवान तरे सरांना विनंती करेन की त्यांचं श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा। कॅमेरा त्यांनी लावून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सन्मान दिव्यांग सेवा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संतोष भाऊ निकुर्डे आणि सत्यवान तरे फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष सत्यवानजी तरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान झालेला आहे। पुढील सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय सौ सुचित्रा रोठे मॅडम समाजसेविका वाडा आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या दिव्यांग सेवा संस्थेचे सदस्य सन्माननीय दिनेशजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा। सर्व आपल्या पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्व जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी अथक परिश्रम त्यांचा आहे आणि खूप दिव्यांग बांधवांसाठी त्या सुद्धा धडपडत असतात, मेहनत करत असतात, त्यांचे सुद्धा सन्मान होणे गरजेचं आहे। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत माननीय श्री सन्माननीय डॉक्टर संकेत देवबंदकर ऑर्थोपेडिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सन्माननीय संतोष भरत यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करावे।
सन्मान माननीय श्री डॉक्टर रोहित सर त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी माननीय श्री सन्माननीय दिलीप सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी पुन्हा एकदा दिनेशजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. दिव्यांग सेवा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संतोष भाऊ निकुर्डे, तसेच सत्यवान तरे फाउंडेशनचे सन्माननीय तरे सर, तसेच आपल्या समाजसेविका रोटे मॅडम, तसेच आपले सन्माननीय पांडुरंगजी पाडेकर यांच्या संपूर्ण सर्वांच्या सहकार्यानं, तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे फार आभार मानावं वाटतं. कारण की त्यांच्या CSR फंडातून आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी हा खूप मोठा असा विशेष सहकार्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पुनश्च एकदा मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी पाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या शिबिराअंतर्गत थोडंसं आपल्या दिव्यांग बांधवांसाठी 2 शब्दांवर मार्गदर्शन करावं. हॅलो, तत्पूर्वी गुरु कवाशे सर यांचे स्वागत आमच्या आजचे प्रमुख पाहुणे पांडुरंग बेडेकर गायक हे करतील. Thank you. अगोदरच आपल्या मला उशीर झालेला आहे. मी काय जास्त वेळ तुमच्याकडनं घेत नाही. आलेल्या सर्व दिव्यांग आपल्या यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. इथे भाऊंचं पण हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद सर. आपण एवढा लांब प्रवास करून आपण सुद्धा एक दिव्यांग बांधव आहात आणि सर्व दिव्यांग बांधव एकमेका सहाय्य करू असं या युक्तीप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. तर या युक्तीप्रमाणे आणि हा मनात विचार ठेवून आपल्या पालघर जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील, संपूर्ण महाराष्ट्रातील बांधवांसाठी ते आपलं सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध व्हावं आणि त्यांनी सुद्धा सामान्य माणसासारखं जीवन जगावं यासाठी आपले धडपडत असणारे आपली दिव्यांग सेवा संस्था तसेच सत्यवान तरे फाउंडेशन पुण्याच्या या दोन्ही संस्थांचा आभार मानतो. आणि माझ्या दिव्यांग बांधवांसाठी जेवढं काही करता येईल, जेवढं काही तुम्हाला सहकार्य करता येईल, आपलं भारत पेट्रोलियम सारखी कंपनी खूप मोठी कंपनी आहे आणि ती सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवांसाठी मदत करायसाठी, सहकार्य करण्यासाठी सुद्धा आलेली आहे. असंच या पद्धतीनं असंच पुढे सुद्धा प्रयत्न करत चला आणि आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना असेच साहित्य उपलब्ध करून दे. दीपू दीपू हाँ